चला आता मॅच स्टार्ट करायची आहे आणि एकूणच जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय आपल्या जागेवर बसा, मात्र मॅच एन्जॉय करा. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना हे सामने जर बघितलं प्रमोद आपण एक गाव एक संघ याच फॉर्मॅटने खेळत आलोय पहिल्या दिवसापासून, त्यामुळे निश्चितच येणाऱ्या प्रत्येक संघाने या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. मी मगाशी देखील म्हटलं होतं बऱ्याच जणांना एक गाव एक संघ हे फॉर्मॅटच माहीत नसतं. एक गाव एक संघ म्हणजे काय तर गावातला संघ, विषय संपला. तो ईस्टचा आहे, तो वेस्टचा आहे, तो या परिसरातला आहे, आणायचाच कशाला त्यांना. गावातला फलंदाज आहे, लगेच चालू करायचंय. चला आता मॅच स्टार्ट करायची आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त एबी ट्रॉफी मध्ये काय आक्रमकता दाखवली होती गोलंदाजाने. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतात. नोचा इशारा पंचांनी मात्र हात खुले केलेत. विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवतात की कमरेच्या वरती मात्र यावेळेला जरूर ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल. आणि रिव्ह्यू सिस्टम हा मात्र यावेळेला सब्जेक्टच नाहीये, लक्षात घ्यायचंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत नोच्या इशाराने 1+1 2 धावा येत आहेत. चला सामन्याला सुरुवात होते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय मोहनदादा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट गंधर्व पाटील मॅचचा आनंद घेत असताना एका साईडला द ग्रेट मराठा स्वयं 11 हा संघ पाहायला मिळतोय. तर एक चांगलं क्रिकेट जितेश पाटील बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 धावा फलकावर पहिला चेंडू भावेश पवारचा आपल्याला पाहायला मिळतो. भावेश पवारचं मत होतं की मात्र यावेळेला यष्ट्यांच्या वरून गेलाय, परंतु कमरेच्या वरती असल्या कारणानं तो चेंडू मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर 2 रन्स ऑन द बोर्ड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातो. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे भावेश पवारची. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकताय टप्पा अचूक पद्धतीने आणि झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज अर्थातच भावेश पवार. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. शॉर्ट थर्ड मॅनला डायरेक्ट हिट करण्याचा जरूर यावेळेला मात्र मनसुबा होता. फेकी सुद्धा केली होती, परंतु यावेळेला एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 3 विकीच्या बॅटमधून येते. एक धाव सांघिक जाऊन पोहोचते फलकावर 3 या धावसंख्येवर. स्वप्नील कोळी गेल्या मॅचचा हिरो, सातत्य कन्सिस्टन्सी दाखवेल का? ऑफ साईडला फटका चांगला आहे, ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू मात्र यावेळेला ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील कपिल केने यावेळेला आपण पाहू शकतायत गुड फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. मॅच स्टार्ट ठेवायची आहे. कॉन्सन्ट्रेशन आपण लूज करू नका. सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन द बोर्ड लागला जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ओ प्रेक्षक वर्ग प्लीज, यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू आदळला होता. चेंडू मात्र निघून जातोय स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव लेग बायचा इशारा ललित भोईर बंड्या यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. संकेत काय म्हणशील, ज्या पद्धतीने भावेश पवारने गोलंदाजी केले एबी ट्रॉफीमध्ये केळवाच्या मैदानात ओपन संघामधून खेळताना काय आक्रमकता दाखवली होती. सुरेख खेळ दर्शवला गेला होता. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका. विकीने मात्र टेक्निक वापरली, ग्रीप बदलली आणि यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना थर्ड मॅनला स्विच हिटचा फटका. वेलकम बाउंड्री. अंकुश स्मृती चौकार. दर्जा विरुद्ध दर्जा असंच मी म्हणेन. मात्र एक गोष्ट इथे लक्षात येते आहे, मधल्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या त्या आता विसरल्या गेल्या. धावसंख्या 10 झाली आहे. भावेश पवार
यावेळेस विकेटचा पुन्हा एकदा फटका. पील होतोय लेग बिफोर विकेटचा. फलंदाज होणार बाद. तो म्हणजे विकी, ज्यानं 3 चेंडूमध्ये 5 धावा केल्या होत्या. मात्र चौथ्या चेंडूवर आपण बघतोय तो बाद होतोय आणि निश्चितच पहिल्या षटकात हा झटका बसतोय. तो म्हणजे मीरा 11 मालाड संघाला. सॉन्ग यावेळेला पाहायला मिळतात. गणितचं सुद्धा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. एक्झॅक्टली गाणी लावायची तरी कोणती, अशा प्रकारचं त्याला पडलेला हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक गोष्ट इथे प्रमोद सांगावी लागेल. आपण बघतोय एका बाजूला स्वयं 11 गोरसई ब म्हणजे द ग्रेट मराठा भिवंडी हा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना बघतोय. तो दुसऱ्या बाजूला मीरा 11 मालाड या संघाकडे लक्ष वेधतोय. मात्र या सामन्यात गोरसई बी संघ जर विजयी झाला तर एक मुलगा 3 कोलांट्या उडी खाणार आहे. त्यामुळे या गोष्टीकडे देखील तुमचं लक्ष वेधतोय. तो मुलगा कोण, त्याचं नाव आम्ही थोड्याच वेळात रिव्हील करणार. पहिलं षटक या वेळेला आपण पाहू शकतात. मिस्टर गावडे त्या ठिकाणी आपण पाहू शकतात मॅचचा आनंद घेत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. विशाल भोईर आम्हाला दर्शवतात की 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. भावेश पवार जबरदस्त गोलंदाजी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. मित्रांनो लक्षात घ्या, अंकुश स्मृती चषक तुम्ही बघता आणि मी मिथुनचं कौतुक करेन. मिथुन सतीश पाटील यांचं मुख्य आयोजक या स्पर्धेचे सातत्याने या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. आणि पहिल्या एकूणच रात्रीपासून आपण बघतोय अतिशय शांत पद्धतीने क्रिकेट सुरू आहे. आजची रात्र मात्र वेगळी ठरते आहे. मात्र मनापासून कौतुक आहे मिथुनचं आणि एकूणच त्यांच्या सगळ्या सवंगड्यांचं. चांगलं क्रिकेट, चांगलं आयोजन शिवसेना आणि युवा सेनेच्या पुरस्कर्त्याने एकूणच अंकुश फाउंडेशन जुचंदच्या मार्फत इथे दाखवण्यात येते आहे. मनापासून कौतुक आहे पुन्हा एकदा मिथुन सतीश पाटील यांचं. थँक्यू मिथुन. सूरज केने आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंड कडे स्वप्नील कोळी मॅन इन फॉर्म. यावला ऑफ साईडला काय फटका आहे, जबरदस्त नजाकत भरा शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार. सुपर टायमिंग. कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग पाहायला मिळालं स्वप्नील कोळीच्या बॅटमधून. ज्या पोझिशन मध्ये खेळतोय सुपर्ब. चेंज ऑफ पेस. सूरज केनेने मात्र यावेळेला नकल चेंडूचा वापर करत असताना टेक्निक वापरली. सुंदर गोलंदाजी. आपल्या बोटांतील जादू काय आहे. जरी चौकार आला तरी सुद्धा मी भिवंडीवरून काय या ठिकाणी आलोय. मला गोरसई संघातून यावेळेला मात्र बिलॉंग करत असताना दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी का दिले याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 14 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज केने उजव्या हाताने. यावेळेला ऑन साईडला पॅडवर चेंडू होता. झेल होऊ शकेल तर नाही, कारण सेफ झोन मध्ये होता. तत्पूर्वी मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. चेंडू फेकून झालेत ते एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झालाय. स्वयं 11 द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बी ऑन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक भावेश पवारच्या नावावर गेलं आणि तदनंतर सूरज केने येत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नकल चेंडू पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर स्वप्नील कोळीची बॅट. एक रन मशीन 2022चा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या खेळाडूची धावांची भूक काही मिटत नाहीये या हंगामामध्ये. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुपर बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 16, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि या वेळेला मात्र हा झेल सुटलाय. तो झेल कोणाचा सुटलाय? स्वप्नील कोळी. येणाऱ्या चेंडूंमध्ये हा फलंदाज कदाचित आय थिंक सो संकेत की कर्दन काळ ठरेल येणाऱ्या चेंडूमध्ये गोलंदाजांचा. नो डाऊट, कारण स्वप्नीलकडे ती ताकद नक्कीच आहे. मात्र ज्या पद्धतीने हा झेल सुटलाय कदाचित ती फ्लड लाईट समोर आले किंवा काय ही गोष्ट देखील असू दे. एक सोपा झेल होता. कपिल मात्र तिथे रेडी नव्हता, हीच गोष्ट म्हणावी लागेल. हा झेल सुटलाय, ती वेळ गेलाय. पुढे काय होईल या सगळ्यात जर तरच्या गोष्टी आहेत. मात्र तरी देखील
शाश्वत आहे, विकेटमध्ये शाश्वत आहे तो म्हणजे स्वप्नील कोळे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय श्री आत्ताच मैदानात उतरलाय. मागच्या सामन्यात त्यांनी आक्रमण केलं होतं, त्यामुळे ही महत्वपूर्ण जोडी मीरा 11 मालाड संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते आहे. डेफिनेटली सूरज केने आपल्या गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू होता. श्रीच्या बॅटमधून निघालेला हा कणकणीत दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 2 धावा. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक विसरून चालणार नाहीये आणि श्री आणि स्वप्नीलकडे ती टेक्निक यावेळेला पाहायला मिळते. सूरज केने एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक भरवशाचा गोलंदाज, परंतु या षटकामध्ये सूरज केनेने जो परफॉर्मन्स हवा होता तो परफॉर्मन्स आतापर्यंत दिलेला नाही आहे. 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4-0-2-1-2 अशा पद्धतीने 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, खाली राहिला होता. पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र यावेळेला सहमत नाही आहेत. तत्पूर्वी कदाचित बॅटची एज थोडीशी यावेळेला मात्र बॅटचा हिस्सा लागला आणि 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 रन्स 20 धावा. पहा, हे तुमच्याकडे व्हेरायशन आत्ताच्या काळामध्ये संकेत असायला हवेत. जर षटकार येतोय, चौकार येतोय, तदनंतर आपल्यामध्ये परिवर्तन काय होईल आणि ते मात्र करत असताना सूरज केने 2 षटकांचा खेळ झालाय. स्वप्नील जाऊन पोहोचतोय 9 वर, तर यावेळेला श्री जाऊन पोहोचतोय 3 वर. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 20. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. एक घेऊया छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अंकुश स्मृती चषक 2022. झालाय 20 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 19 जून 1966 ती पहाट उजाडली आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे मात्र एक नवीन पक्ष तयार झाला आणि खऱ्या अर्थानं प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या पक्षाला नाव दिलं होतं ते आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थानं मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष आणि खऱ्या अर्थानं नोकरदारांसाठी आपण पाहू शकतायत की दुसऱ्यांच्या नोकऱ्या करण्यापेक्षा मात्र आपण स्वतःचं मात्र मालकीच्या जरूर काहीतरी बिझनेस करा हे मात्र संकेत देणारं आपल्याला पाहायला मिळालं. 20 धावा 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ झालाय श्री आणि स्वप्नील कोळी. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनीत आपल्या गोलंदाजी मार्कवर. श्री स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा एक हार्ड हिटर बॅटर आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. यावेळेला अप्रतिम तेज तर्रार चेंडू होता. स्वप्नील कोळी स्वतःकडे स्ट्राईक घेतोय कारण स्वप्नीलला माहिती आहे आता फक्त मोजके चेंडू राहिलेत कारण 12 चेंडू होते तिथे 11 चेंडू आता आपल्याला मात्र यावेळेला खेळायचे आहेत. कारण स्वप्नील श्रीवर सुद्धा तेवढाच विश्वास दाखवत असतो की सिंगल डबलला महत्त्व द्यायला हवं कारण ही पार्टनरशिप जर 11 चेंडूंमध्ये राहिली संकेत तर कदाचित 40 ते 45 धावा येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाईल. नक्कीच त्या गोष्टीची गरज आहे कारण इथून पुढे जर 40च्या पार संघ गेला तर एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही बाजूंनी कागदोपत्री अप्रतिम साइड आपल्याला दिसते आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विनीतचा काय चेंडू आहे, जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण यावेळेला पाहायला मिळतं. टप्पा अचूक पद्धतीने वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं गेलं कारण सातत्य तुमच्याकडे अशा प्रकारची गोलंदाजी करणं आणि वेरायशन असणं खूप गरजेची गोष्ट. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, फलंदाजाचा अभ्यास करणं, त्याला रीड करणं व्यवस्थित, कोणत्या पोझिशनमध्ये खेळतोय, बॅटचा फ्लो कोणत्या पद्धतीने जाणार आहे याचं मात्र रीड करून रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मीरा 11 मालवणी मालाड हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला हा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. समोरचा संघ कोण आहे मला ठाऊक नाहीये, मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन, माझा नॅचरल खेळ दाखवेन. स्वप्नील कोळी ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. नाचायला थिरकायला लावणारं हे गाणं मात्र संकेत पाहायला मिळालं. काय फटका होता, नजाकत भरा शॉट, बॉडम हँडचा परिपूर्ण उपयोग केला आणि म्हणतात ना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है.
आणि त्यामधला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नील कोळीचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला. 27 धावा, 1 गडी बाद, 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स बाय स्वप्नील कोळी. विनीतचा पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला, मात्र मिस टायमिंग जरूर झालाय. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि अप्रतिम दर्जेदार झेल टिपला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय सूरज, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना स्वप्नील कोळी बॅक टू द डगआउट. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय मीरा 11 मालवणी मालाड. चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. घड्याळ जवळजवळ 1:30 वाजण्याच्या सुमारास. या अगोदर श्री गणेश स्पोर्ट्स विरार जो संघ आपल्याला पाहायला मिळाला, बंदर पाखाडे हा संघ होता जो स्पॉन्सरशिप केला गेला विरारच्या माध्यमातून. तो संघ पुढे आलाय. कालच्या दिवसात ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि निलेश मात्रे यांनी दिलेला मात्र अख्खा पूर्ण बकरा मात्र स्पॉन्सरशिप केलेला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर आलेला संघ जेम्स बॉन्ड राई जे संकेत पाटील त्यांच्या गावातील संघ. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. खूप चांगलं. विनीतला जेव्हा मात्र षटकार आला तदनंतर मात्र स्वतःमध्ये प्रश्न विचारला की ती माझ्यात मात्र कुवत आहे, माझ्यात ती क्षमता आहे बीट करण्याची. स्वप्नील कोळीने एक जरी षटकार जरी आला तरी सुद्धा माझ्याकडे ते टॅलेंट आहे. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, गुड कमबॅक. 27 धावा, 2 गडी बाद पाहायला मिळते. द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला श्रीचा हा फटका मिस टायमिंग जरूर होता. ऑन ड्राईव्ह खेळला जातो. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. एकाच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करून रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये फेकी केल्यानंतर काय जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतायत. कारण भावेश पवारला मी विचारलेला तो प्रश्न की तुझा आयडियल कोण आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की जरूर सर रवींद्र जडेजा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. फलकावर 29, 2 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना मीरा 11 मालवणी मालाड हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. 29 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच चर्चा जारी राहील. संकेत पाटील आणि आमची. जाऊया गणेश HM साऊंड सिस्टमकडे. शिकतील, मुलं शिकतील. 3 षटकांचा खेळ झाला. 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एका साईडला भिवंडी तालुक्यातून संघ, ठाणे जिल्ह्यातून संघ बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय मालाड या संघाबरोबर. उजव्या हाताने कपिलचा हा चेंडू मुक्तार मोठा फटका मारण्यासाठी गेला होता. सरळ मात्र फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. नेत्रदीपक कपिल या वेळेला कमबॅक करत असताना 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 29 धावा होत्या. आणि तदनंतर मात्र थोडीशी भरपाई कुठेतरी भरून काढायची आपल्या पार्टनरची. याकरता मात्र कपिलला आणलं गेलं. कपिलने मात्र पहिल्या चेंडूवर दांडी गुल केली. फलंदाज बाद. टेनिस स्टार हा एकूणच संघ ओळखला जातो. आपण बघतोय गोरसई ब चा संघ आणि हा एकमेव असा संघ होता ज्यानं लॉकडाऊनच्या काळात तमाम महाराष्ट्रातल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटला आव्हान केलं होतं की आमच्याकडे या आणि आमच्याबरोबर एक सामना खेळा, 1 लाख रुपये द्यायला आम्ही तयार आहोत. मात्र ते चॅलेंज कोणीही स्वीकारलं नव्हतं. त्यामुळे निश्चितच जर तुम्हाला गोरसई बी संघाचा खेळ आवडत असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये.
जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. 29 धावा, 3 गडी बाद. कपिलचा मात्र पुढील चेंडू पाहायला मिळतोय. नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर रुपेश. पाहायचं कशा पद्धतीने खेळ करेल, कारण फक्त 5 चेंडू राहिलेत. 5 चेंडूमध्ये काय स्थिती असेल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. श्रीला स्ट्राईक एंडकडे आणणं खूप गरजेची गोष्ट होती. लेग बायचा इशारा विशाल नाईक सरांकडून एक धाव येते आणि संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट यंदाच्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर भावेश पवारला विचारलेला प्रश्न द ग्रेट मराठा चषक मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये की तुम्ही एवढ्या फायनल जरूर मारलेत, परंतु त्या मागचं रहस्य काय. तर ते म्हणाले की मात्र मेहनत खूप महत्त्वाची भूमिका असते. तुम्ही जर मेहनत करतील, सातत्याने प्रॅक्टिस करतील, तर तुम्ही 50 काय 60 सुद्धा मात्र स्पर्धा खूप चांगल्या प्रकारच्या पटकावू शकता. कारण मेहनत हा शब्द खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कपिलचं मी आवर्जून कौतुक करेन. काय गोलंदाजी केले, सेन्सिबल गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने गोलंदाजी केली. ॲब्सोल्युटली फॅब्युलस बॉलिंग. श्रीचा हा फटका मारण्याचा मात्र बॅटिंग स्टान्स यावेळेला आपण पाहू शकता. ऑफस्टंपच्या बाहेर कपिलने केलेली गोलंदाजी वाखाणणे जोगे. काय रीड करतोय यावेळेला फलंदाजाला कपिल. हॅट्स ऑफ. सुपर बॉलिंग. परंतु अजून 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूवर मोठे प्रहार करण्याचे प्रयत्न असतील श्रीचे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. काय गोलंदाजी केले. बोटांतील जादू. एखाद्या व्यक्तीच्या मात्र बोटामध्ये सोन्याची अंगठी जशी शोभून दिसावी तसा हा चेंडू मात्र या वेळेला कपिलच्या हातामध्ये शोभून दिसतोय. तो चेंडू सुद्धा गुड शॉटचा आपल्याला पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा नच बलिये जिसे कहा जाता है आणि बॅटची एज लागत यावेळेला मात्र सुंदर गॅदर केला गेला आणि षटक क्रमांक 4 कंप्लीट होत असताना एकदा कपिलसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सुपर बॉलिंग. काय अफलातून गोलंदाजी करत असताना भरीव कामगिरी आणि विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली. 4 षटकं 30 धावा यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांचं लक्ष्य 24 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा स्वयं 11 गुरसई 20 संघासमोर हे टार्गेट समोर ठेवले गेले. ते प्रतिस्पर्धी संघ मीरा 11 मालाड या संघाने. घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा व्हॉइस ऑफ राई मिस्टर संकेत जी पाटील यांचा गोड आवाज आपण ऐकूया. जाऊया तत्पूर्वी आपण HM साऊंड सिस्टम गणेशकडे. तर 3 कोलांट्या उड्या मारणार आहे. आणि तो कोण माणूस आहे जो बरोबर 1:30 वाजता त्याचा कोंबडा आरवतो. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 31 धावांसह. चला आघाडीची जोडी मैदानात उतरताना दिसेल. थोडीशी मैदानाची डागडुजी केली जाते आमच्या क्युरेटर मार्फत. आमच्या क्युरेटरकडे लक्ष दिलं तर 2 माणसं तुम्हाला तिकडे दिसतील. मनीष आणि दुसरं म्हणजे येलो जर्सी मध्ये कोण उभा आहे तिथे. एकमेव जो कुठल्याही प्रकारचं इंटरनेट हॅक करू शकतो तो आमचा समीर काका. यार परीक्षित कुठे आहे. परीक्षितचा आवाज मला काय येत नाहीये.
चला 31 विजयासाठी आहेत आघाडीची जोडी मैदानावर उतरली आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शिवसेना युवा सोना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये मनापासून कौतुक आहे. सन्माननीय मिथुन सतीश पाटील यांचं भरपूर प्रयत्नांना त्याने ही स्पर्धा इथे भरण्यात आलंय. काही गोष्टी आहेत, अडथळे येतात मित्रांनो. अडथळे जर आले नाही तर संघर्ष कसला, आणि संघर्ष नसला तर ते जीवन कसलं. आणि निश्चितच हा संघर्ष करत असताना आमचे आयोजक मात्र ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सपोर्ट दिलाय या स्पर्धेसाठी त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार आहे. एक गाव एक संघ हा फॉर्मॅट पहिल्या एकूणच रात्रीपासून आम्ही राबवतोय आणि आज देखील त्याला कुठलाही अपवाद नाहीये. काही गोष्टी घडल्या मी समजू शकतो, मात्र या गोष्टी भविष्यात घडणार नाही, या गोष्टीकडे आमचं लक्ष असेल. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच मनीष आणि थँक्यू व्हेरी समीर. दोघांचं मनापासून कौतुक आहे. चला 31 विजयासाठी आहेत. परीक्षित मात्र आज थंड आहे, कदाचित रोहनने काही दिलं नाही त्याला. मात्र नंदूच्या आवाजाने आम्ही खरोखरच तो फक्त आता हाड वैद्य राहिला नाही तर त्याला घसा साफ करण्याचं मशीन सुद्धा आम्ही म्हणू शकतो. 31 विजयासाठी आघाडीची जोडी मैदानात आहे. पवन केणे आणि प्रतीक पाटील. स्ट्रायकेंडचा गोलंदाज येणार अनिकेत. मागच्या सामन्यात देखील अप्रतिम कामगिरी झाली होती, मात्र पवन केणे मागच्या सामन्यात बघितलं तर 0वर बाद झाला. मात्र या घडीला हे 31 धावांचं लक्ष असताना पवन पवन काय करणार. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. फटका जर बघितला तर वन बाउन्स सीमारेषा गाठतोय. पवन दाखवलंय की या प्रकारचे चेंडू फक्त माझ्या मोठ्या फटक्यांसाठीच आलाय. एक दमदार चौकार. साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारांच्या तिकडीसाठी सुद्धा जवळजवळ मला वाटतं 2500 रुपये आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. मोहन रवींद्र पाटील भाई यांच्या मार्फत शॉटॉन डिलिव्हरी आहे. बॅकफुटला जाऊन क्लासिक फटका. खूप बरं वाटलं हा फटका बघून. वेल डन पवन केने. 4 धावा लागोपाठ 2 चौकार आणि या सामन्यातील कदाचित हवा काढून टाकण्याचे प्रकार सुरू झालेत. यस डीजे. पुष्पा नाव ऐकून फक्त वांग समजलो, मात्र 2 चेंडू आणि 2 चौकार. पवन केणे लागोपाठ 3 चौकार मारणार का, किंवा अजून एक मोठा फटका लागेल का, किंवा आणखीन काय. अनिकेतला मात्र परतावा लागेल, कारण मीरा 11 मालाड संघाला विजय मिळवायचा असेल तर लागोपाठ त्यांना गडी बाद करावे लागतील. कारण गोरसई बी एकूणच आपण बघतोय द ग्रेट मराठा स्वयं 11 या नावाने तो या एकूणच रिंगणात आहे. आणि असं असताना त्यांना पराभूत करायचं असेल तर त्यांच्या दर्जाचीच किंवा त्याहून जास्त चांगली कामगिरी करावी लागेल. फुलपिच डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू. या घडीला पुन्हा एकदा पवनने चांगली कामगिरी केली आहे. डायरेक्टेड केलाय, मात्र कदाचित तिथे दुसरी धाव देखील पूर्ण होईल. काही एक गरज नव्हती, एकच धाव होती तिथे, मात्र थोडंसं जास्त अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षकामार्फत. या 2 धावा संघाची धाव संख्या 10 वर धावून पोहोचले. आणि बघा मी जे सांगितलं होतं की तो मुलगा 3 कोलांट्या उड्या मारणार आहे, त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे. थोडस जास्त सिरियसली घेते जात नाही. धाव संख्या 10. फुल पिच डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमारेषा गाठणार A1 पवनची अफलातून खेळी. होतं का कोणाला काय माहिती आहे? मला तरी काय माहित नाही. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 4 चेंडू आणि 14 धावा फलकावर. पवनचा हा स्ट्राईक रेट भरपूर स्पर्धांमध्ये आपण पाहू शकलोय. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला काय टर्न केलाय चेंडू.
एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होणार. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीकचं देखील कौतुक करेन, काय बॅलन्स दाखवतोय तो आणि काय सपोर्ट देतोय पवनला. अप्रतिम कामगिरी. धावसंख्या 16, निम्म्याहून जास्त धावसंख्या झाले, त्यामुळे पहिले षटक सुरू आहे. त्यामुळे गोरसई बी संघाचा दबदबा काय आहे हे तुम्हाला दिसून येईल. एखादा ग्रामीण क्रिकेटचा हा संघ इतकी मोठी मजल मारेल कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, मात्र गोरसई बी न दाखवलंय की मेहनत काय असते आणि परफॉर्मन्स काय असतो. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय, हा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. षटक संपलंय पहिलं. धावसंख्या 16, गडीबाद एकही नाहीये. पवनने या सगळ्या धावा आपल्या स्वतःच्या दिमतीवर उभारलेत. प्रतीकला संधी नव्हती. लेट्स सी, मात्र पुढल्या षटकात प्रतीकला संधी नक्कीच मिळणार. धावसंख्या 16 झाले. अजूनही विजयासाठी आपण बघतोय 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 18. पवनच्या स्ट्राईक रेट कडे लक्ष घातलं तर 266.67 हा स्ट्राईक रेटने तो खेळतोय. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि बऱ्याच जणांचा हिरमोड झाला होता की आता आम्ही कोणाला बघायचं. मात्र निश्चितच या एकूणच कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिले त्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे. थँक्यू व्हेरी मच चेतन पाटील, थँक्यू व्हेरी मच कैवल्य बंधू, थँक्यू व्हेरी मच जितेश बंधू, थँक्यू व्हेरी मच केवल मात्रे आणि आमच्या सगळ्या मान्यवरांचं ज्यांनी या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. मोहन रवींद्र पाटील असो, सन्माननीय जगन्नाथ मात्रे तांडील साहेब असो, किरणदादा मात्रे असो, भूषणजी पडवळे असो, या सर्वांचं मनापासून आभार आहे. चेतन केदारनाथ पाटील, त्याच्यानंतर जिग्नेश मात्रे, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच एक अतिशय चांगली रजनी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या दिमतीला आहे मित्रांनो. मात्र उद्या एकूणच आपण बघणार आहोत उद्याच्या रात्रीत शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि काय अफलातून संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली रात्र गाजवली होती दोन संघांनी. एक संघ तो म्हणजे अंकुश स्मृती RK दत्ताळे, दुसरा संघ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. त्यानंतरचा दिवस आणि रात्र गाजवली ती म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि त्यानंतर जेम्स बॉन्ड राई. आणि आज आपण बघतोय पहिला संघ ठरला तो म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि त्यानंतर आता आपण बघतोय या सामन्यात वर्चस्व आहे ते म्हणजे द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बी संघाचं. त्यामुळे हे 6 संघ कदाचित तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसतील ते म्हणजे उद्या रात्री. एवढा हलक्यात चेंडूला प्लेस केलाय. गुड क्रिकेट बाय प्रतीक. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव अवेलेबल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कमिटमेंट लेवल इन्फिनिटी आहे. 100% म्हणणार नाही मी, इन्फिनिटी म्हणजे तुम्ही त्याला गाठू शकणार नाही अशी आहे. वेल डन प्रतीक, वेल डन पवन केने. क्रिकेटला दर्जा दिलाय या लोकांनी. एका वेगळ्या पटलावर नेलंय गोरसई गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या. आणि निश्चितच आज त्यांच्या संघाला पॅकर शोधावे लागत नाही तर पॅकर स्वतः त्यांच्याकडे जातात की आम्हाला तुमचा संघ खेळवायचा आहे. हा बदल आहे मित्रांनो. यावेळेला आपण बघतोय ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक्झॅक्टली काय घडलंय. चेंडू वाईड आहे. 1+1 2 धावा गणल्या जातील. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. आणि मामा देखील सांगतायत की मी फक्त आलोय इकडे सूरज केणे आणि पवन केणे यांना पाहण्यासाठी. सलमान गोलंदाजी मार्कवर आहे. फुल पिच डिलिव्हरी आहे. हा एक चेंडू अनप्लेबल ठरतोय आतापर्यंत आपण बघतोय. वेल बोल्ड सलमान. थोडस रिलीफ नक्कीच असेल. वाईट आला त्यानंतर मात्र एक अफलातून चेंडू. जवळजवळ 149 किलोमीटर पर वेगाने टाकलेला हा चेंडू. थँक्यू सुदामा गावडे. यावेळेला ऑन साइड कडे टर्न करायचा होता चेंडू, मात्र इथे यष्टिरक्षकामार्फत देखील चूक होत आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. आणखी एक वाईड. 1+1 2 धावा मोजल्या जातील. एक तर धावांची गणित कमी आहेत त्यामध्ये आपण बघतोय वाईडचा बोनस वाटला जातोय. धावसंख्या 22. यावेळेला रिओ स्विफ्ट केलाय मात्र योग्य फटका म्हणता येणार नाहीये. प्रतीकच्या बॅट मधून एक धाव पूर्ण होते. थोडस फंबल झाले. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इथे तिसरी धाव पूर्ण होईल का. डिरेक्ट हिट झालाय मात्र परतावा लागेल तिथे. आपण बघतोय या प्रतीक पाटीलला पहिला धक्का बसतोय तो म्हणजे एकूणच द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बला. विकेट डाऊन.
प्राईड ऑफ गोरसई मिस्टर भावेश पवार, ज्याला प्राईड ऑफ भिवंडी सुद्धा म्हटलं जातं. भावेश उतरलाय, त्याला पूर्ण कल्पना आहे. इथला प्रत्येक प्रेक्षक एकूणच आपल्या संघाला पाहण्यासाठी आलाय आणि असं असताना भावेशचं मैदानात येणं गरजेचं होतं. पवन अप्रतिम बॅटिंग करतोय आणि आता आलाय भावेश पवार. या दोन खेळाडूंनी निश्चितच अप्रतिम कामगिरी केलंय आणि ज्या पद्धतीने ते प्रत्येक ठिकाणी जातात, आपली कमिटमेंट दाखवतात आणि आपला खेळ दाखवतात, ती गोष्ट नक्कीच चांगली म्हणावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मीरा 11 मालाड हा संघ प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याकडे धावा कमी आहेत. धावसंख्या 31 धावा विजयासाठी आहेत. अजूनही जर बघितलं तर 7 धावांची गरज आहे. क्लीन बोल्ड, व्हॉट ए डिलिव्हरी. यशची बघा कितपर्यंत गेली आहे. पवनची खेळी संपुष्टात. विकेट डाऊन. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील 2 चेंडू आणि येणारी 2 षटकं म्हणजे 14 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत, एक अफलातून खेळाडू आहेत. विनीतची गोलंदाजी आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिलंय आणि काय वेगवान चेंडू होता बघा. यशच्या जवळजवळ 8 फूट मागे जाऊन पडले आहेत आणि निश्चितच आमच्या क्युरेटरचं देखील कौतुक आहे. थँक्यू मनीष, थँक्यू समीर, काय काम केलं या मुलांनी. आणि मिथुनकडे, मी मिथुनचं खास कौतुक या गोष्टीसाठी करीन की मिथुनकडे मॅनपॉवर कधी कमी नव्हतीच. प्रत्येक जण मिथुनच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. शिवसेना युवा सेना पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघतोय आणि सर्व काही अंकुशसाठी, नो डाऊट. मगाशी एक माहिती तुम्हाला दिली की अंकुशला अप्रतिम ब्रँडेड कपडे घालण्याचा भरपूर शौक होता. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. चेंडू बॅडन पॅड झालाय किंवा काय. यस, लेग बायचा इशारा येतोय. थँक्यू व्हेरी मच. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. भावेश पवार ऑन स्ट्राईक. या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 13 चेंडू आणि एकूणच आपण बघतोय 6 धावांची गरज. हलक्या हाताने चेंडू प्लेस केलाय. गुड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एकदा कंप्लीट होते. दुसऱ्या साठी येणार का? यस, येणार. अप्रतिम आपण बघतोय इथे फलंदाज अतिशय जबरदस्तरित्या पोहोचले तसं दर्शवतात पंच. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पंचांनी निर्णय दिलाय. 2 धावा या कंप्लीट होणार. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. आता 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ती म्हणजे गोडसई बी, द ग्रेट मराठा स्वयं 11 गोडसई बी संघाला 4 to win. 4 धावांची गरज. मी उड्या मारू कुठे, जागा शोधतोय. कॅमेऱ्यासमोर मारायला हरकत नाही. सुदामा गावडे हे त्यांचं नाव आहे. कोणाकोणाला त्या उड्या बघायच्या आहेत? गोरसई बीचा A1 फॅन म्हणून त्याला पाहिलं जातं. आणि जेव्हा त्याची भेट झाली, मी त्याला एकही प्रश्न विचारला नाही की काय काय कसं काय नाही. तो म्हणाला डायरेक्ट गोरसई जिंकणार. किती फॅन आहे बघा. 4 धावांची गरज आहे. आता क्षेत्ररक्षण बघूया आणि निश्चितच आपण बघतोय या प्रमोद कोळी एक वेगळं क्षेत्ररक्षण तिथे ठेवतोय. विनीत साडे गोलंदाजी मार्कवर येतोय. भावेश, दॅट्स अ गुड हिट.
दॅट्स अ गुड हिट. एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार. सामना संपलाय आणि द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बी संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन त्यांचं. तितकंच कौतुक मीरा 11 मालाड संघाचं या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. पुन्हा एकदा कौतुक आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं ज्यांनी या स्पर्धेला अतिशय चांगला सपोर्ट दिलाय. उद्याचं शेड्यूल बरोबर 6 वाजताचं आहे, लक्षात घ्या. जे विजेते संघ आहेत एकूणच त्यांची नावं मी पुन्हा एकदा घेतोय. अंकुश 11, अंकुश स्मृती